जगन्नाथपुरीच्या धर्तीवरती अकोल्यात प्रथमच भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली आहे। तब्बल 31 फूट उंच आणि 5 टन वजनाच्या भव्य रथावरती भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान झाल्या आणि हरे कृष्ण जय जगन्नाथच्या जयघोषामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली आहे। पहिल्याच वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेल्या या श्री जगन्नाथ रथयात्रेनं अकोल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये एका नव्या अध्यायाची भर घातली आहे। मंडळी, मी जगन्नाथपुरीत नाही तर मी आहे अकोल्याला आणि आज ही जगन्नाथपुरीची ऐतिहासिक रथयात्रा जी आहे ती अकोल्यातून निघत आहे। अकोल्यात गेल्या अनेक दिवसांपासून या रथयात्रेची वाट जी आहे ते अकोलेकर पाहत होते आणि जवळपास 31 फूट उंच असा हा रथ आहे आणि 12 फूट आडवा आणि 20 फूट उभा जो आहे त्या रथाची अशी साईज आहे आणि जवळपास 5 टन जे आहे म्हणजे 5000 किलो जे आहे ते या रथाचं वजन आहे आणि मोठ्या भक्तिभावानं जे आहे ते भक्त जे आहेत ते जगन्नाथाचा रथ ओढत आहेत आणि या रथ ओढताना अकोल्याच्या मुख्य मार्गावरून जाताना मोठा उत्साह जो आहे तो अकोलेकरांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। मावशी, काय मागताय जगन्नाथाला? काय मागताय? ताई, काय मागताय जगन्नाथाला? दादा, काय जगन्नाथाला काय मागताय? जगन्नाथाला काय मागताय? जगन्नाथाला मागत आहे की शेतकऱ्यांचं पीक चांगली होऊ द्या, पाऊस चांगली होऊ द्या, सर्व सुखी होऊ द्या। पाऊस आहे आणि पावसासाठी साकडं घालतायत अकोलेकर आणि इस्कॉनच्या वतीनं ही रथयात्रा जी आहे ती अकोल्यात काढण्यात आलेली आहे आणि पहिलं वर्ष आणि अकोलेकरांचा उत्साह जो आहे आपण सरळ पाहतो अतिशय मोठ्या उत्साहानं अकोलेकरांनी जगन्नाथाचा रथ ओढायला सुरुवात केली आहे। उमेश अलोरे, एबीपी माझा, अकोला।